व्हॉट्सअपवरनं आणि त्यांनी ई ऑफिस म्हणून त्यांनी निर्णय केले आहे। देवेंद्रजी आपलं ई ऑफिस चालवत आहेत आणि ई ऑफिसवर नाही राज्य पाहता येतं। एखाद्या वेळी दावोसमध्ये होते तेव्हाही त्यांनी ई ऑफिसमधून आपण काम केलं आणि आता दिल्लीवर नाही सुद्धा ई ऑफिसवर ते काम करतात आहे। कुठलाही शासन निर्णय अडत नाही आहे, कुठलाही शासनातलं काम अडत नाही आहे। 1 तासाच्या प्रवासात देवेंद्रजी आपला 4दा मोबाईल चेक करून राज्यामध्ये काय सुरू आहे, राज्याला काय शासन आदेशाची गरज आहे ते आपला ई ऑफिस मधून ते करताय। ठाण्यामध्ये जाऊन गणेश नाईक यांनी हे देखील 2 राज्य पुढे गेले, त्यापेक्षा महाराष्ट्र अधोगतीला चालले। कोण म्हणतात? सुप्रियाताईंनी जरा अभ्यास करावा केला पाहिजे की त्या राज्याची बरोबरी आपल्या राज्याला करून आपल्या राज्याची बदनामी करू नये। सुप्रियाताई तरी महाराष्ट्रात राहतात आहे, महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राची बदनामी करणे योग्य नाही। महाराष्ट्राचा विकास आणि इतर राज्याचा विकास हा त्यांनी बघून घेतला पाहिजे। त्या महाराष्ट्रात फिरतात, त्यांना कळतं महाराष्ट्र किती समोर चालला आहे, महाराष्ट्राने काय काय योजना दिल्या आहेत, महाराष्ट्राने सक्सेसफुली काय काय जनतेकरता ज्या योजना केल्या त्या पूर्ण करतायत। शेवटी नीती आयोगाचा कुठल्या वर्षाचा निकाल आहे, कुठल्या वर्षाचा आकडा आला तो माहिती नाही, पण आता देवेंद्र फडणवीस सरकार हे 100% नीती आयोगाचे सर्वेक्षणामध्ये पास होईल आणि देशामधले सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून काम करेल आणि काम करताय। आणि सुप्रियाताईंनी राज्याची बदनामी करू नये। नाही, आता आम्ही महायुती म्हणूनच आमचा राज्यामध्ये आम्ही लढणार आहोत। शेवटी त्या भागातल्या कार्यकर्त्यांची जी भावना असते ती मांडावी लागतं। राज्य हे महायुती म्हणूनच लढलं पाहिजे। आम्ही विधानसभेमध्ये महायुतीत लढलो, लोकसभेत महायुतीत लढलो आणि एक गोष्ट खरी आहे की लवकरच या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शासनाचा समन्वय करण्याकरता आम्ही संपर्क मंत्री देतो आहेत। लवकरच संपर्क मंत्री म्हणजे भाजपाचा आणि सरकारमधला समन्वय करण्याकरता एक आमचे जे पालकमंत्री आहेत त्यापैकी कुठला तरी पालकमंत्री कुठल्या तरी जिल्ह्यात असेल, जेणेकरून त्या जिल्ह्याचा आणि संघटनेचा आणि सरकारचा समन्वय होईल याकरता आम्ही संपर्क मंत्री त्या ठिकाणी नेमतो आहे। त्यामुळं लवकरच या ठिकाणी असे संभ्रम दूर होतील। याला जोडूनच असं की शिंदेच्या शिवसेनेकडनं आता गणेश नाईकांच्या विधानावर प्रत्युत्तर देण्यात आले। जर शिंदे ठाण्यात गणेश नाईक जर ठाण्यामध्ये जनता दरबार घेणार असतील तर आमचेही मंत्री पालघरमध्ये जाऊन जनता दरबार घेतले पाहिजे ना। माझं काय म्हणणं आहे, माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्याही मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी राज्यामध्ये जाऊन जनता दरबार घेतले पाहिजे। अजितदादाच्याही मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी घेतले पाहिजे। शेवटी आमचे जे सर्व मंत्री आहेत हे मंत्री सर्व म्हणून जर जनता दरबार घ्यायला लागले तर भलं कोणाचं होणार आहे? भलं जनतेचंच होईल ना। म्हणजे समजा शिवसेनेच्या 4 मंत्र्यांनी 4 ठिकाणी जाऊन आलं, त्या ठिकाणी 4 आदेश पारित केले, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी 4 आदेश पारित केले, भाजपचे 4 मंत्री जर जिल्ह्यात गेले तर जिल्ह्याचा फायदा होईल। शेवटी लोकांचे प्रश्न सुटतील। त्यामुळे सर्वांनाच ही मुभा आहे। या राज्यातला मंत्री राज्याचा मंत्री असतो, तो कुठल्याही जिल्ह्यात जाऊन कोणताही जनता दरबार घेऊ शकतो। कुठल्याही जिल्ह्यात जाऊन आपल्या मंत्रिपदाचा जो कारभार दिलाय, जसं मला महसूल मंत्री आहे, तुम्ही महसूल मंत्री म्हणून कुठल्याही राज्यामध्ये कुठल्याही जिल्ह्यात जाऊ शकतो। त्यामुळे कुणाला नाहीये, कुणालाही कुठे जाता येईल। सुप्रिया सुळे असं म्हणतात की नैतिकतेच्या आधारावरती धनंजय मुंडे यांचा राजीनामा आम्ही मागतोय, तो घेतलाच पाहिजे। सुप्रियाताईंना माहिती आहे की महाविकास आघाडीच्या काळामध्ये किती राजीनामे झाले, किती मंत्री तुमचे डॅमेज होते। त्यामुळे सुप्रियाताई जरा थोड्या काही दिवस स्वस्त बसलं पाहिजे, त्यांनी सरकारचं काम वगैरे बघितलं पाहिजे। अजून नवीन सरकार आहे, 1-2 महिने झाले सरकारला, जरा आमचं काम बघा, चांगला काम पुढं होईल। मी एकच सांगेल, एक दिवस असा काळ येईल जसं गडचिरोलीच्या देवेंद्र फडणवीसजींच्या कार्याचं कौतुक, गडचिरोलीमध्ये देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने कार्य केलं करतायत, नक्षलवादी कार्यापासून तर विकासाच्या कामापर्यंत, एक दिवस संजय राऊताला जाग आली, त्यांनी आणि सामनाने देवेंद्रचं कौतुक केलं। सुप्रियाताई सुद्धा काही दिवसामध्ये सरकारचं कौतुक करतील, एवढं चांगलं काम आपलं सरकार करणार आहे। काही दिवस सुप्रियाताईंनी वाट बघावा। एकनाथ शिंदेच्या कालच्या कॅबिनेट बैठकीतील नाराजीनंतर, अनुपस्थितीनंतर त्यांची नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा। काही नाराज नाही, एकनाथजी माझ्याशी बोलले होते, त्यांना ठाण्याहून येण्याकरता थोडा काळ लागला, त्यामुळे त्यांनी स्वतः एकनाथ देवेंद्रशी बोलले तुम्ही बैठक सुरू करा। काही नाराजी नव्हती, परवाच भेटलो ना आम्ही,
अमित भाई होते, मी होतो, एकनाथजी होते, नंतर परवा एकनाथजी बोलले, तुम्हीच आपला काहीतरी मीडियाच्या माध्यमातून कल्लोळ उभा करता. हे नाराज आहे, ते नाराज आहे. कोणी नाराज नाही, आम्ही एकत्र आहोत आणि चांगले मस्त आहोत, आनंदी आहोत. सर, कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीची गंभीर दखल घेण्यात आली आणि स्वतः तिथले जे प्रेमानंद पुरी आहेत ते म्हणतायत की शासनाची इथे चूक आहे, दिशा नियोजन होतं, लष्कराच्या ताब्यात देण्यात यावं, पंतप्रधानांनी स्वतः लक्ष घालावं. 8-10 करोड लोक आहेत. 8-10 करोड लोक असल्यामुळं किती आपण व्यवस्था उभ्या केल्या तरी शेवटी तो जनमानस आहे, जनसागर आहे.